महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या काही महिन्यात बारामतीमधील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून 6 महिन्यांमध्ये तिसरा खून झाल्याने बारामतीकर अक्षरशः हादरले आहेत। बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्त्यावर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका 23 वर्षाच्या तरुणाचा कोयत्याने वार करून निर्गुण खून करण्यात आलाय। त्यामुळे बारामतीमध्ये प्रचंड खळबळ माजली असून शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। लोक जीव मुठीत धरून जगत आहेत। 6 महिन्यांपूर्वी देखील असाच खून करण्यात आला होता। आता 6 महिन्यांच्या आत ही तिसरी हत्या झाल्याने गावात दहशत पसरली। अनिकेत गजाकस असं तरुणाचं नाव असून फक्त एका मुलीशी बोललं या कारणावरून थेट त्याचा जीवच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मान, हात, डोळे, नाकावर कोयत्याने वार करण्यात आल्याने अनिकेत गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते, मात्र त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली आहे आणि त्याने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला। या प्रकरणी अभिषेक गजाकस यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद तक्रार दाखल केली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नंदकिशोर अंभोरे, महेश खंडागळे, संग्राम खंडागळे अशी आरोपींची नावे आहेत। पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतायत। या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत हा एका मुलीशी बोलत होता। ती आरोपीची मावस बहीण होती, मात्र तो कॉलेज परिसरात बहिणीशी बोलत असल्याचा राग आल्यानंच आरोपींनी हे कृत्य केलं। आरोपी नंदकिशोर, महेश आणि संग्राम या तिघांनी कॉलेज परिसरातच अनिकेत याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याच्यावर निर्गुण हल्ला केला। रात्री 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर हा हल्ला झाला। त्यामध्ये अनिकेतची मान, हात, डोळे, नाक याच्यावर सपासप वार करण्यात आले। त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला। त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला। उपचार सुरू असतानाच अनिकेत याचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर अनिकेतचा भाऊ अभिषेक यानं बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल करत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे। नंदकिशोर अंभोरे, महेश खंडाळे आणि संग्राम खंडाळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येतोय। सहाय्यक निरीक्षक गजानन चेके हे पुढील तपास करतायत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।